नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कमला एकादशी व्रताची कथा। कमला एकादशी शनिवार रोजी म्हणजे 12 ऑगस्ट 2023 धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे जनार्दन, अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि त्याची पद्धत काय आहे, कृपया मला सांगा। त्यावर श्री भगवान म्हणाले, हे राजन, ज्या एकादशी शुक्ल पक्षात अधिक मासात येते तिला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हणतात। तसे दरवर्षी 24 एकादशी असतात। जेव्हा अधिक मास किंवा मलमास येतात तेव्हा त्यांची संख्या 26 पर्यंत वाढते। अधिक मास किंवा मलमास धरून एका वर्षात 26 एकादशी असतात। अधिक मासामध्ये 2 एकादशी आहेत, ज्यांना पद्मिनी एकादशी शुक्ल पक्ष आणि परमा एकादशी कृष्ण पक्ष म्हणून ओळखले जाते। श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले आहे। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला या व्रताची कथा सांगितली। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मलमासात अनेक पुण्य देणारी एकादशीचे नाव पद्मिनी आहे। या व्रताचे पालन केल्याने मनुष्य कीर्ती प्राप्त होते आणि तो स्वर्गात जातो, जो मानवासाठी दुर्मिळ आहे। ही एकादशी करण्यासाठी दशमीला व्रत सुरू केल्यानंतर पितळेच्या भांड्यात सातू तांदूळ खावेत आणि मीठ खाऊ नये। जमिनीवर झोपून ब्रह्मचर्य व्रत पाळा। एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर शौच इत्यादीपासून संन्यास घेतल्यानंतर 12 पाण्याने दात धुवून पवित्र व्हा। सूर्य उगवण्यापूर्वी उत्तम तीर्थावर स्नान करण्यासाठी जावे। त्यात शेण, माती, तीळ आणि कुशा आणि आवळ्याची पावडर टाकून पद्धतशीर आंघोळ करावी। पांढरे वस्त्र परिधान करून विष्णूच्या मंदिरात जाऊन पूजा करावी। हे मुनिवर, पूर्वी त्रैलोक्यात हयहय नावाच्या राजाचा वंशांत कृतिवीर्य नावाचा राजा महिष्मतीपुरीत राज्य करत होता। त्या राजाला 1000 सर्वात प्रिय स्त्रिया होत्या, परंतु त्यांच्यापैकी कोणालाही त्याचे राज्य सांभाळणारा मुलगा नव्हता। राजाने देव, पिता, सिद्ध आणि अनेक वैद्य इत्यादींकडून पुत्र मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सर्व अपयशी ठरले। तेव्हा राजाने तपश्चर्या करण्याचे ठरवले। त्याची सर्वात प्रिय राणी, जी इक्ष्वाकू वंशात जन्मलेल्या पद्मिनी नावाच्या राजा हरिश्चंद्राची कन्या होती, राजासोबत जंगलात जाण्यास तयार झाली। आपल्या मंत्र्याकडे राज्य सोपवून राजेशाही पोशाख सोडून दोघेही तपश्चर्या करण्यासाठी गंधमादन पर्वतावर गेले। राजाने त्या पर्वतावर 10,000 वर्ष तप केले, तरीही पुत्रप्राप्ती झाली नाही। तेव्हा अनुसूया प्रतिव्रता राणी कमलनयनी पद्मिनीला म्हणाली, 12 महिन्यांपेक्षा मलमास अधिक महत्त्वाचा आहे, जो 32 महिन्यानंतर येतो। द्वादशीयुक्त पद्मिनी पक्षातील एकादशीला जागरणासह उपवास केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। हे व्रत केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला लवकरच पुत्र देईल। राणी पद्मिनीने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने एकादशीचे व्रत केले। एकादशीला ती उपवास करून रात्री जागरण करत असे। या व्रताने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले। या प्रभावामुळे पद्मिनीच्या घरी कार्तवीर्याचा जन्म झाला, जे बलवान होते आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांच्यासारखा बलवान कोणी नाही। देवाशिवाय त्यांना जिंकण्याची क्षमता तिन्ही लोकांमध्ये कोणाचीच नव्हती। तर हे नारद, जे लोक मलमास शुक्ल पक्ष एकादशीचे व्रत करतात, जे संपूर्ण कथा वाचतात किंवा ऐकतात, त्यांनाही कीर्तीचा भाग होऊन विष्णू लोक प्राप्त होतो। तर मग मित्रांनो, कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।